राम राम राम. सर्व गुरुबंधूंना साधकांना स्वानंदाचा राम राम. प्रातस्मरणीय पूज्य सिंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. राम मित्रांनो, आज सर्वांना पुन्हा एकदा संत चरणी प्रणाम करून तुम्हा सर्वांना हरिगुरु भक्तीच्या अधिक मासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज पुन्हा एकदा अष्टावक्र गीता. अष्टावक्र गीता म्हणजे सिद्ध पुरुषांचा प्राण. जसं प्राणाशिवाय शरीर तुच्छ आहे, तसं आत्मबोधाला प्राप्त झालेल्या महापुरुषांच्या बोधाशिवाय परमार्थ तुच्छ, व्यर्थ आणि रसहीन आहे. राम. चला, मागचा भाग सांगून पुढे जातो. यशबोधोदय अर्थात त्यांना असं सांगायचं होतं की अष्टावक्रांना, जनकाला, की बाबा रे, भरपूर शास्त्राभ्यास झाला, राज्य उपभोग झाला आणि आचार्य पंडितांच्या भरपूर सभा झाल्या, पण मूळ गोष्ट ती तू विसरून गेलास. ज्याचा तू शोध घेतोयस, नीट आहे का, ज्याचा तू शोध घेतोय, तस्मय सुखैक रूपाय नमः शांताय तेजसे. तू ज्याचा शोध घेतोयस त्याची सुरुवात आणि अंत तुझ्यापासून आणि तुझ्यापर्यंत आहे. ठीक आहे, इकडे बस थोडंसं. तुझ्यापासून आणि तुझ्यापर्यंत आहे, बस संपलं. तुझ्यापासून तुझ्यापर्यंत आहे. सुंदर वचन. म्हणून सांगितलं की या ज्ञानी पुरुषांच्या बोधाशिवाय परमार्थ सिद्धीला जात नाही. कुणी कितीही भक्ती मार्गाचे डिंग हाकले, वेदांत म्हणतो, भक्ती मार्गानं कुणी कितीही गेला तरी ती सुद्धा एक भावनामय अंतःकरणाची वृत्ती आहे. कारण भगवंताचं येणं आणि जाणं होत नसतं. या स्वरूप लोकाची सिद्धी ज्या सिद्ध पुरुषांना प्राप्त झालेली आहे त्यांना विचारा, भक्तीचं सुख काय आहे आणि ज्ञानाचं सुख काय आहे. पण तरी बी वाटतीच आहे. अंगणवाडीतनं मराठी शाळेतमधनं हायस्कूल आणि हायस्कूलमधनं कॉलेज आणि मग पुन्हा स्वतंत्र अभ्यास. राम. म्हणून पहिल्यांदा सांगताना आपल्याला भक्तियोग यासाठी सांगितला, की जो आत्मा शांतरूप आहे, ज्याच्यात संकल्प विकल्प उत्पन्न होत नाही आणि जो सुखरूप आणि प्रकाशरूप आहे, हे समजून घेण्यासाठी त्याच महापुरुषांचा संग पाहिजे ज्यांच्यात हे प्रकटलेलं आहे. आणि ते सहजासहजी तुम्हाला स्वीकारत नाहीत. का तर वृत्तीदोष असतो आपल्याकडे. व्यक्तिदोष आणि स्वभावदोष नसतो, वृत्तीदोष असतो. म्हणजे खऱ्या अर्थानं शरीरामध्ये 3 वृत्ती असून आपण कुठल्याच वृत्तीचं नसतो. जशी वृत्ती आली तसं आपण होतो, जशी व्यक्ती भेटली तसं आपण होतो. पण ज्ञानीपुरुषांच्या बाबतीत जर म्हणाल तर कशीही परिस्थिती येऊ दे, आतली स्थिरता आणि शांती आणि ज्ञान हालत नाही त्यांचं. राम. म्हणून ज्याच्या स्वरूपाचं ज्ञान होताच हे जे जगतभ्रम आहे हे अगदी स्वप्नाप्रमाणे तुम्हाला मिथ्या होऊ लागतं. मागे सांगितलं, जसं उठलो जागा झालो की हे स्वप्न आहे असं लगेच दुसऱ्याने सांगावं लागत नाही, तुम्हाला स्वप्रचिती येते. आहे की नाही? जो झोपला त्याला स्वप्रचिती येते जागी झाल्यानंतर, हे स्वप्न आहे. अष्टावक्रांच्या पासून वशिष्ठ, सप्तऋषींच्या पासून ते यज्ञवल्क्य, हे महानुभाव म्हणतात, अशा ब्रह्मबोधाला प्राप्त झालेल्या महापुरुषाला आमचा इथूनच नमस्कार आहे. का? तरी हरी व्यापक सर्वत्र समान. आकाशासारखाच तो हरी सगळीकडे व्यापक आहे. तसाच आमचा नमस्कार सुद्धा व्यापक आहे. का? व्यापक पुरुषाला तुम्ही कुठूनही नमस्कार करा, जिथून नमस्कार करताय श्रद्धेनं तो तुमच्यापाशी प्रकट आहे अशी भावना करा, कारण तो व्यापक आहे. समजते ना? व्यापक आहे तो.
कुणी कुठेही पृथ्वीवर बसला तरी आकाशाच्या शिवाय तर बसत नाही, असं आहे. त्याप्रमाणे आता हे जर तुला समजलं असेल जनका, तर मग मला तुला एवढं सांगाल की सगळ्या तऱ्हेची आणि तऱ्हेतऱ्हेनं ही संपत्ती मिळवून खूप उपभोग मिळतात मनुष्याला, मान्य आहे. पण त्याच्यानंतर दोन गोष्टी आहेत. एक तर अतृप्ती आहे किंवा भोग भोगल्यानंतर उपरती आहे. पण ती उपरती बी क्षणिक आहे आणि तृप्ती बी क्षणिक आहे की नाही. बापू म्हणले, माझ्याकडे कोणी 6 महिन्याचे आणि वर्षाचे ब्रह्मचर्य धारण करायला येतात किंवा चातुर्मासाला ब्रह्मचर्य धारण करायला येतात आणि 15 दिवसानं झालं की घीड करून म्हणले उसी की पास जाते, फिर कैसा लगता होगा मुझे. एक तर तुम्ही मुळात शास्त्र मार्गाने जाऊ नका आणि जायचं असेल तर स्थिर वैराग्य करून जावा. नाही तर मग तळ्यात मळ्यात गुरु सांगतील ते गोड वाटते आणि जग सांगतील ते खरं वाटतं. जनका ही अशी अवस्था होते. सगळ्या तऱ्हेची आणि तऱ्हेतऱ्हेने संपत्ती मिळून मनुष्याला खूप भोग मिळतात की, पण त्या सर्वांचा त्याग केल्याशिवाय तर किंवा त्याच्याबद्दलची वासना नाहीशी झाल्याशिवाय मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य आहेच ना. का तर हे तीनच मुख्य वैरी आणि त्या मुख्य वैऱ्यामध्ये काम म्हटलंय. कामना तृप्त झाली तर लोभ वाढतो आणि अतृप्त राहिली तर क्रोध वाढतो. असं नाही सर्व परित्यागम अंतरेन सुखी हा भवे. कुणीही अजून आतून आणि बाहेरून त्याचा त्याग केल्याशिवाय सुखी होत नाही. मग बाहेरून काय करायचं असतं तर विवेक जागृत ठेवायचं असतं, आतून वैराग्य धारण करायचं असतं. मागे मी सांगितलं होतं, भगवंत आपल्या किंवा गुरु आपल्या अतिशय अनन्य भक्ताला एवढ्या सहजासहजी संसाराचं भोग भोगू देत नाही. एक विपरीत परिस्थिती तयार करून त्याच्या वाट्याला अशी येते की प्रखर विवेक जागा होतो त्याचा. नाही तर त्याच्या अनुकूल असेल तर तेवढेसे भोग देऊन त्याला उपरत करतात, नसेल तर त्याचं वैराग्य जागा करतात. जनका हे सगळं मला तुझ्याशी करण्याची गरज नाही. का ज्या सुखाबद्दल तू बोलतोयस त्यापैकी तुला कुठलं सुख हवंय ते मला कळू दे. तू आत्मसुखाच्या गोडीनं माझ्याकडे आलेला आहेस का अन्य कुठल्या? कारण ज्यावेळेस तू माझ्याकडे येतोयस त्यावेळेस कुठेतरी तुझ्या अंतःकरणामध्ये तू एक कर्तव्यरूपी दुःख धरून येतोयस. काय करायचं, माझी इच्छा आहे तुम्हालाच शरण जाऊन तुमच्याच पशी राहून तुमच्याच पशीच आयुष्य काढावं, पण तरी बी काय करायचं, कर्तव्य आहे ना. काय करायचं, कर्तव्य आहे ना, ते महाराज करावं लागते ना. कर्तव्य दुःख मार्तंड ज्वाला दग्धांतर आत्मन. कुठेतरी तुला वाटतंय की तुमच्यासारखं सुख तुमच्यापाशीच आहे आणि तुमच्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही आणि त्या सुखासाठी आयुष्य उरलेलं तुमच्यापाशी काढावं असं म्हणत आहे. पण काय करू, कर्तव्य आडवं येतंय. म्हणून जनका तुला सांगतोय, कर्तव्यजन्य दुःख रूपी हे जे तुझ्या आतमध्ये तेज आहे ते तुला जाळतंय. त्याच्या ज्वाला तुझ्या मनाला लागतात. मग त्यानं कर्तव्य भस्म झालं पाहिजे का मन भस्म झालं पाहिजे? आता हे तू ठरव बाबा. आणि जर मन भस्म झालं तरच तुला शांतीरूपी अमृतधारेचा जो वर्षाव आहे तो भोगायला मिळेल, अन्यथा नाही. कारण
शरीर 3 आहेत, एकाजवळच 3 शरीर आहेत आणि एका शरीरात 3 गुण आहेत. 3 गुणात 6 रिपू आहेत, नाही का? मग आता ही 3 शरीर कुठलं? हे दिसतंय हे स्थूल शरीर, अंतःकरण सूक्ष्म शरीर, ठीक आहे, आणि स्वभाव कारण शरीर. त्यातलं तुझ्याकडं कुठलं शरीर आहे ते मला सांग. हे जळून गेलं तर जीव त्या अंतःकरणाबरोबर पुढचा प्रवेश करतो आणि ज्या योनीत जाईल तशाच प्रकारचा स्वभाव राहतो. गुंता तुझा तूच वाढवून घेतोयस, नाही का? परवा नाही काय सांगितलं, शेती एकच आहे, पाणी एकच आहे, पण प्रत्येक वाप्यात तिखट गोड आंबट खारट लावलेलं आहे. मग पाणी बी एकच आहे, शेती बी एकच आहे. तसं गुरु एकच आहे, पण शिष्य अनेक प्रकारच्या स्वभावाचे आहेत. तशा प्रकारची त्यांची स्वाभाविक चव राहते का नाही? वांग्याच्या शेजारी मिरची लावून वांग तिखट होत नाही, आणि मिरचीशी शेजारी गूळ लावून ते तिखट होत नाही, ऊस लावून, आणि त्याच्याच शेजारी काकडी लावून ती कधी वाळत नाही, रस्त्यावर राहते. आपल्या स्वभावाप्रमाणे हे जग चाललेलं आहे, पण मूळ स्वभाव विसरल्यामुळे ह्या स्वभावाला किंमत आली. जनका पुढं ऐक. म्हणून हे कर्तव्यजन्य दुःख आहे का नाही, ते सूर्यासमान उन्हाळ्यात कशी तप्त असते, नाही का? काल सांगितलं, कुठल्या जालनाच्या पलीकडे कुठलं सांगितलं, 47 पॉईंट काहीतरी ते तापमान होतं. काय अवस्था असेल? तसं मला सांग, तिन्ही तापानं तापलेल्या त्याला हे मी काय सांगायचं, नाही का? आत्ता चेरापुंजीमध्ये पाऊस आहे आणि एकीकडे 47 तापमान आहे. तसं आम्ही ब्रह्मस्वरूपात आहे आणि तुम्ही त्रिविध तापात आहे. मग काय सांगायचं? जनका, हे कर्तव्य आहे, ही एक मान्यता आहे का? तर आपण सर्वसामान्य लोक खेळातले म्हणतात, या घडीला जर माझा मृत्यू झाला तर कर्तव्य काय राहिलं? मग दक्षता काय आहे? दक्षता काय आहे? तर आपला परमार्थ करून इतरांचा स्वार्थ साधून द्यायचा आहे. आपला परमार्थ करून इतरांचा स्वार्थ साधून द्यायचा आहे. हे प्रत्येक ऋषीमुनींचं ब्रीद आहे, जगणं आहे. अशा कर्तव्यजन्य दुःखरूपी सूर्यानं ह्या अग्नी भडकतेत. मग त्या मन भस्म व्हायच्या ऐवजी हे कर्तव्य भस्म करायच्या पाठीमागं लागतात. कुणी संन्यास घेतोय, कुणी वानप्रस्थात जातोय, कुणी कल्पवास करतोय, कुणी जे काय मनाला वाटेल ते करतोय, पण त्याचा हेतू काय आहे तो विसरतोय. म्हणून मला असं वाटलं, जनका, हे सगळं सारावून तुझ्यापाशी येऊन राहावं आणि ज्या तत्वात तू, ज्या नजरेने तू जगाकडे पाहतोयस आणि ज्या तत्वात तू विश्रांती करतोयस त्याच्याशी एकरूप व्हावं. कारण असं तर कुठलंच ज्ञान नाही की हातानं उचलून द्यायचंय आणि हातामध्ये घेऊन आत ठेवायचंय. असं जर आहे तर असं नसताना सुद्धा संघामध्ये राहता राहता ते कडू वाटतं आणि हे गोड वाटतं. पण हे अल्पकाळात प्राप्त होत नाही, कारण मनाचा स्वभाव पुन्हा काय आहे, प्रवाहाचा खाली वाहणे. जसं अग्नी वर वाहते, पाणी खाली वाहतं, तसा मनाचा स्वभाव आहे. जशी वृत्ती तसं गुण, आणि जसे गुण तसं क्रिया. जनका, भो अयम भावाना मात्र न किंचित परमार्थतः. यासाठी मी काय सांगतोय ते ऐक. पहिलं तू माझ्या शरीराकडे बघितलंस, आता तू माझ्या ज्ञानाकडे बघतोयस. आता दोन्ही बाजूला सार, आणि ज्या बोधात मी विश्रांती करतोय त्या बोधाशी एकरूप व्हायचा विचार कर. शरीराकडे बघून तुझ्या सख्या सवंगड्याने माझी अवहेलना केली, त्यानं साथ तुझी बी होती. पण भगवत कृपेने तुझा विवेक जागा झाला आणि माझं एकच वचन तुझ्या अंतःकरणामध्ये घर करून गेलं की हे गुरु करून घ्यायच्या योग्यतेचे आहेत. मी तुझं शिष्यत्व स्वीकारलं
आणि परमार्थ बोधामध्ये तू अग्रगण्य होण्याच्या योग्यतेचा आहेस. म्हणून मी तुला त्या घडीला सांगितलं, रकाबीत पाय ठेवून दुसरा पाय तुझा घोड्याच्या खुरावर पडायच्या आधी मी तुला आत्मबोध करून देईन. का? शेती पक्व होती, फळ पिकलेलं होतं, फक्त वाऱ्याची झुळूक हवी होती. राम म्हणून कुठलाही पुरुष एवढ्या सहजासहजी आत्मबोधाला प्राप्त होत नाही. आणि कृपा जर झाली महापुरुषाची आणि आपली त्यागी भावना स्थिर झाली, ह्या दोन एकरूपतेनं आत्मबोध क्षणात बी होऊ शकतो. कसा होऊ शकतो ते पुढं ऐक. अच्छा, पहिली गोष्ट हे ऐक जनका, हे जे जग आहे हे संकल्प मात्र, भावना मात्र जगत आहे. वशिष्ठ मुनी म्हणतात जगत भावना मात्र आहे. तर अष्टावक्र म्हणते ते जगत संकल्प मात्र आहे. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष निसंकल्प असतो. इकडं जायचा बी संकल्प नसतो आणि तिकडून यायचा बी संकल्प नसतो. काय आणायचा घ्यायचा द्यायचा बी संकल्प नसतो. सहज जीवन असतं. राम, हे जगत संकल्प मात्र आहे. आता जनका माझ्या दृष्टीने जर पाशील तर परमार्थ दृष्टीने, माझी दृष्टी परमार्थ दृष्टी आहे आणि तुझी दृष्टी देहदृष्टी आहे, संसार दृष्टी आहे, संकल्प दृष्टी आहे. माझ्या दृष्टीने जर पाशील तर इथे सगळेच येणारे जाणारे आहेत. सूर्यात प्रकाशाशिवाय सत्य काय आहे? चंद्रात शीतलतेशिवाय सत्य काय आहे? पाण्यात द्रवाशिवाय सत्य काय आहे? तसं माझ्या आत्मबोधामध्ये परमार्थ दृष्टीने जर मला विचारशील तर आत्म्याशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट स्थिर नाही. बाकी सर्व चलित आहे. आणि चलित जेच तुमच्यामध्ये स्थिर झालेलं आहे तेच तुम्हाला संकल्प विकल्पानं चंचल करत आहे. मग चलित माया आहे. जनका, पुन्हा सांगतो, संसार असत्य आहे. समर्थाने याला भाषा सांगितली, संसार दुःख मूळ. दुःखाचं मूळ संसार. संसार म्हणजेच पंचमहाभूताच्या गाठोड्यापासून हे पंचमहाभूतांचं आकर्षण. समर्थाने सांगितलं संसार प्रत्येकाचा वैरी आहे, शत्रू आहे. संसार उपाधी आहे. संसार कर्तव्यरूपी पिशाच्च आहे. काय आहे? पिशाच. किती सुंदर ऐकतोयस. आत्ता फोन येऊ दे दादाचा. कर्तव्यरूपी पिशाच्च आहे आणि ते मनाच्या संयोगानं तुम्हाला आम्हाला नाचवतंय. आपण त्याच्या नाचणीनं नाचतोय. माऊली म्हणते वृत्ती तसं मन, मन तसं वृत्ती. मग काय करावं ते तू ठरव. हे तू सिद्धीला न्यायचं असेल तर परिणामाची प्रचिती मानसिक घे. आता या घडीला देह गेला तर पुढं काय? मी कुणाचा, कोण माझं, जाणार कुठे, आलो कुठून? या घडीला प्रचिती घे. हा, म्हणून जसं नरसिंह मेहता म्हणतात की नाही, ज्या लगी आत्मचिन्ह नाही. जोपर्यंत ही गोष्ट अंतःकरणाला लागत नाही. मैत्रीतली शिवी वेगळी असते आणि वैराची नजर आणि शिवी वेगळी असते. हे प्रत्येकाला कळतं. जनका, माझा हा बोध सुद्धा तुला समजत असेल की माझा हा बोध वाचण्यातला आहे, सांगण्यातला आहे, ऐकण्यातला आहे का अनुभवातला आहे? ते तू ठरव. कारण ज्याला सत्य कळतं
ज्याला सत्य कळतं त्याला असत्य सुद्धा कळतं, आणि ज्याला असत्य कळतं त्याला सत्य सुद्धा कळतं. आता फक्त दिशा बदलायची आहे. दिशा बदलली, आतून तुझी दशा बदलते, ज्याला तुम्ही ग्रहदशा म्हणते. आतून तुझी दशा बदलते, म्हणजे 10ची 10 5 कर्मेंद्रियानं 5 ज्ञानेंद्रियामध्ये तुझ्या बदल होतो, आणि मन तुझ्या हक्कानं हुकुमानं चालत असतं. खऱ्या अर्थानं परमार्थ सिद्धी किंवा परमार्थ बोध प्राप्त झाल्यानंतर मन राहतच नाही. पण तरी बी आपण म्हणतो की जळाल्यानंतर इथं होळी जळली नाही का, इथं चूल होती, हे राखेवरून सांगतो. अर्थात आपल्याशिवाय ज्याचं अस्तित्व नाही हे सिद्धीला जातं, त्यामुळे तिथे मन नसतं. अस्तित्व फक्त आपलंच आहे, आता कोणाचं नाही का. विष्णू विन जग असूच शकत नाही. म्हणजे पालन करत्याशिवाय हे सिद्धीला जाऊ शकत नाही. हे जसं सत्य आहे जनका, तसं हा माझ्या दृष्टीनं संसार असत्य आहे, पण तुझ्या दृष्टीनं सत्य आहे, कारण तू संकल्पानं आणि कर्तव्यानं बांधला आहेस. त्यामुळे ही ओझी घेऊन माझ्याकडे येऊ नको, ती टाक आणि मग ये. किती स्वच्छ पुरुष आहे. ही असली ओझी घाण घेऊन माझ्याकडे येऊ नको. कारण पुन्हा पुन्हा सांगतो, तुझ्याच संकल्पाचं, तुझ्याच वासनेचं आणि तुझ्याच इच्छेचं बीज म्हणजे तुझं कर्तव्य आहे. बाहेर पड त्यातून, अन्यथा परिणामाचा अनुभव घे. मृत्यूनंतर आपलं पुढं काय होणार किमान ऐकलं असशील, अथवा वाचलं असशील, अथवा मनोरथानं तरी पहा. म्हणून मी तुला स्पष्ट सांगतो, इथे संसार असत्य आहे. सश्याला जसं कधीच शिंगे येऊ शकत नाहीत, मासा जसं कधीच झाडावर चढू शकत नाही, हे गृहीत असंच धर. हा असत्य रूप संसार आहे, त्याची सत्ता इथे कधीच, तेच गीतेच, ना सतो भाव विद्यते सत्ता, ना सतो ना भाव विद्यते सत्ता. असत्याचा कधी अभाव नसतो, सत्याचा कधी असत्याचं कधी इथं वास्तव्य नसतं. ऐक, म्हणून हे असत्य रूप आहे, असत्य रूप आहे, हे मी तुला किती वेळा सांगू. हा अनुभव तुझाही आहेच ना, आहे. मग ज्याचा हा जो स्वप्न बघतोय तो स्वप्नात जागा नाही, पण जागा झाल्यानंतर तरी स्वप्न खोटं आहे ना. मग माझ्यापाशी आल्यानंतर तुझा बोध सिद्धीला का जात नाही? मग असत्याचा बोध तरी सिद्ध कर ना. हा संसार असत्य आहे, तुम्ही जे करत आहात, तुम्ही जे अनुभवताय ते सत्य आहे. एवढ्यानंच तुझी अर्धी स्वीकृती झाली. जसं मी गुरुदेवांच्या पाशी गेलो, आम्हाला बघताच म्हणून काय करतोस म्हणलं, आर्मीत आहे. किती वर्ष? इतके वर्ष. आता तो पुरा आधा साधू आहे म्हणले. आधा साधू आहे, संपला. अर्धा बोध तुझा तिथेच पक्व झाला, अर्ध साधू तुला तिथेच गुरुने दिलं. आता पूर्णत्व हे तुझ्या हातात आहे. आणि पूर्णत्वासाठी 3च गोष्टी आड आहेत. एक अहंकार, दुसरी इच्छा, आणि तिसरा आळस. तिसरा आळस. कारण आळशी प्रमादी बी होतो, आळशी तामसी बी होतो, आळशी निद्राधीन बी होतो ना, आळशी मायाधीन बी होतो. पुन्हा तुमच्या छोट्या अगदी एका कृतीवरून, चालण्या बोलण्या घेण्या देण्यावरून सुद्धा एक नजर असते महापुरुषाची. तो ओळखतो, हा बैल कुठपर्यंत चालेल, काय
पळायला चालेल, अवताला चालेल, नांगरायला चालेल, ते तो लगेच ओळखतो. त्यामुळे मी जनका ओळखलंय तुला. हेच सत्य समज की जो आत्मा सत्यस्वरूप आहे तो तुला नश्वरतेकडं का घेऊन जाईल? नाही, तो तुला का नश्वरतेकडे घेऊन जाईल? जो सिद्ध पुरुष आत्मबोधामध्ये समाधिस्थ आहे तो तुला भिक्षेच्या निमित्तानं सुद्धा अर्धी समाधी देऊनच जगामध्ये पाठवेल. सो ऐकतोय ना? हा, जो बोधस्थ पुरुष आहे, आत्मबोधी आहे, तो आपल्या शिष्याला भिक्षेसाठी पाठवताना सुद्धा अशा एका स्थितीत पाठवतो, अशा एका अवस्थेत पाठवतो की भिक्षा मिळो न मिळो, परंतु सत्यानुभूतीशिवाय श्वास हात प्रवेश करत नाही. म्हणून भिक्षा हे एक निमित्त आहे. कशाचं? अहंकाराच्या निरसनाचं आणि आत्मबोधाच्या पक्वतेचं. यास्तव जनका न दूरम न च संकोचाल लब्धवे वात्मनापदम निर्विकल्पम निरायासम निर्विकारम निरंजनम. मी माझा बोध तुझ्या ओट्यामध्ये घालतोय, ह्याला सिद्धीला ने. तो बोध असा आहे माझा स्वानुभवाचा. न दूरम न च संकोचाल लब्ध एवात्मनः पदम. हे एक असं पद आहे, हे पद एक असं आहे, आत्मपद, आत्मबोध, आत्मसुख, आत्मज्ञान. हे एक पद असं आहे जनका, जसं पतीशिवाय पत्नी नाही, पत्नीशिवाय पती नाही, मुलाशिवाय बाप नाही, बापाशिवाय मूल नाही. हे पद असंच आहे. भौतिक जगातलं तसं आध्यात्मिक जगतातलं हे पद असं आहे की ज्याला आपण आत्मा म्हणतो, की ज्याच्या शक्तीने हे सर्व चाललेलं आहे. मग ते वेष्टीतलं असो किंवा समष्टीतलं असो, म्हणजे व्यक्तिगत असो किंवा जागतिक पातळीवरचं असो, हे ज्या शक्तीनं चाललेलं आहे तो सर्वांना सर्वांच्या जवळचा आहे. आपण दुसऱ्याला सहाय्य होतो, दुसऱ्यासाठी जीव द्यायला लगेच होत जात नाही. म्हणजे आपला आत्मा आपल्याला, आपला जीव आपल्याला इतका प्रिय आहे, जीव म्हणजे जीवात्मा, तो इतका जवळ आहे, इतका जवळचा आहे. आपल्याशिवाय आपलंच कुणी नाही. म्हणून आपणच आपल्या शांती स्वरूपात स्थिर होणं हे पहिलं कर्तव्य आहे. जनका, आपण आपल्यापासून किती दूर आहोत? किती? बोला. आपण आपल्यापासून किती दूर आहोत? बरं, आपण आपल्या जवळ किती आहोत? दूरी आणि जवळीकता सांगताच येत नाही, पण सिद्ध हे आहे की आपणच आपल्यात आहोत. सांगता येते ना, दूरी सांगता येईना, ना जवळीकता सांगता येईना. आपण आत्मस्वरूपानं आपल्या जवळ किती आहोत आणि लांब किती आहोत. न दूरम न च संकोचाल लब्ध मे वात्मनापदम. आपण आपल्याच जवळ आहोत आणि संकल्प आणि कर्तव्य आणि विकल्पाच्या रूपानं आपणच आपल्यापासून दूर जातोय. आणि आपल्याला उपरती झाली की आपणच आपल्यात येतोय. जनका, म्हणून हे लक्षात ठेव, कोणच कोणापासून दूर नाही आणि जवळ नाही.
त्याची गरज म्हणजे त्याचा राग आणि त्याचा द्वेष जवळ आणि लांब करतोय. त्याची गरज त्याला जवळ करते आणि गरज भागली की तो लांब होतोय. ज्या आत्म्याबद्दल मी तुला सांगतोय तो तुझ्यातच आहे, पण तो मीच आहे इथपर्यंतचा अभ्यास अजून तुझ्यापासून तू दूर ठेवलेला आहेस. कारण वैष्णव म्हणते त्यासाठी भजन लागतं, नाही का. ज्ञानयोगी म्हणते त्याच्यासाठी त्याग लागतो, वैराग्य लागतं, विवेक लागतो, षटसंपत्ती लागते. योगी म्हणते त्यासाठी समाधिस्थ व्हावं लागतं. तर ऋषी पतंजली म्हणते चित्तवृत्तीचा निरोध करावा लागतो. प्रत्येकानं आपल्या आपल्या अनुभवानं त्याला अनुभवलेला आहे, म्हणून वाटा भिन्न, अनुभव एकच आहे. असो, तुला थोडक्यात एवढंच सांगतो, तू याचाच अभ्यास कर की तुला सर्वात जवळचं कोण आहे. एखादी वस्तू, व्यक्ती, पदार्थ तुला जर तुझ्यापेक्षा अधिक प्रिय असेल तर ती प्राणासमान तर नाही. म्हणून तुला जे प्रिय आहे ते तुझ्यापासून दूर नाही आणि ते कोणाच्या ताब्यात नाही. ऐकताय का? तुम्ही कोणाच्या ताब्यात आहे का? आणि असाल तर ती मर्जी खातीर आहे. खरं नाही, मर्जी खातीर आहे. मग ते कुणी असो. म्हणून मी ज्या आत्म्याबद्दल बोलतोय तो मनाच्या पलीकडचा आहे. म्हणजे समुद्र कुठून तरी सुरू होतोय, आहे की नाही, पण कुठेतरी संपतोय ना. त्याला दोन किनारे नक्कीच आहेत, नदीसारखे. सुरू कुठून तरी होतोय आणि त्याची समाप्ती कुठेतरी आहे. जनक आहे, जग बी तसंच आहे. वासनेपासून सुरुवात झालं आणि उपासनेच्या कडेवर थांबलं. ठीक आहे. अलीकडची कड वासना आहे, पलीकडची कड उपासना आहे. आता पलीकडून जर पाहिलं तर समुद्र वासनेतून उपासनेत इकडं गाठल्यामुळं पुन्हा वासनेची इच्छाच होत नाही. का? तेवढ्या वासनेसाठी समुद्र कोण ओरडायचं? हा? अरे तो 7 समुद्र आहे, तळ नव्हे. गेला आणि आला. बोटीनं 6-6 महिने लागतात. ती बी एक अरबी ओंडाला 7 समुद्र पार करायचे आहेत. लक्षात येते ना. जण काय हे वासनेपासून सुरुवात आणि उपासनेत अंत झाला. एक कड वासनेची आहे, एक कड उपासनेची आहे. तिथून पुन्हा माघारी यायचं असेल तर मनाच्या कल्पनेपलीकडचा हा आत्मबोधाचा अनुभव आहे. तर मग पुन्हा उपासनेचं ओझं उरावर घेऊन पुन्हा वासनेच्या घरात कोण शिरेल? त्याला शहाणा कोण म्हणेल का? मुळीच नाही. हे पहा जनका, ज्या आत्म्याबद्दल मी बोलतोय का नाही, तो कल्पनेत मावत नाही. कितीही मोठी कल्पना कर. काय बेडकानं समुद्र पाहिलाच नव्हता. उडी ह्या पायरीवरून त्या पायरीवर विहिरीत. त्यामुळे त्याला विचारलं की समुद्र केवढा मोठा असेल. मग त्याने 1 उडी मारली, 2 उडी मारली, पुन्हा वर शेवटच्या पायरीवरून जाऊन उडी मारली, पण ती पडली. सगळ्या उड्या त्या विहिरीतच पडल्या. तो म्हटला ही शेवटची उडी, ह्याच्यापेक्षा तर नक्कीच मोठा नाही. तेव्हा समुद्रातला बेडूकवर सांगवता म्हणला, अशा आयुष्यभर जरी उड्या मारल्या किंवा त्याच्या कल्पना जरी केल्या तर त्याच्या 1000 लाखोपट समुद्र मोठा आहे. त्याची इच्छा काय झाली माहितीये का त्या बेडकाची? मला बी समुद्र बघायचे. ते काय म्हटलं माहितीये का? काय म्हटलं? तुला बघायचे? म्हटलं बेडूक मला बघायचे. तो म्हटला एका अटीवर. काय? मगरीच्या पाठीवर बसून जायचं. बसायचं कुठं? मगरीच्या पाठीवर. हे बेडूक म्हटलं की तू मला आधी बसून दाखव कसं बसायचं.
आता हे सोन्या बेडूक होतं, टणधुळी त्याने उडी मारली मगरीच्या शेपटीपाशी आणि ते शेपटीच्या पाशी बसलं जिथून शेपूट सुरू होतं. मगर इकडून वळली तरी इकडून वळली, हात बी जायना आणि तोंड बी जायना, आणि ह्याने त्या नकानं धरून बसलं होतं. पण त्या अभ्यासानं बेडूक शहाणं निघालं. ते म्हटले तू आवळून धर, आणि ह्याने उडी मारली आणि सोन्या बेडकावर बसला. दोघांनी मिळून समुद्र बघितला, पण ज्यानं समुद्र बघितला होता तो भिला नाही, आणि ज्यानं समुद्र बघितला होता त्यानं मगर बी सोडली, ह्याला बी सोडलं, समुद्र बी सोडला, आणि पुन्हा उडी मारून तळ शोधत बसला. जय जय वीर समर्थ. फिरून ते बेडूक कुठं आलं, ह्याच्यात काय करायचे, आपलं तळच बरं आहे एकट्यापुरतं. तसा एकट्यापुरता हा संसार जीव पाहतो, वासना माझी बायको, पोरं अमुक तमुक, आणि त्याच विहिरीत पुन्हा आयुष्य संपवतो. जनका, म्हणून तुला सांगतो, हा कल्पनेत न मावणारा आत्मतत्व, आत्मज्ञान, आत्मसुख आहे. आणि मगर वासना आहे, तिच्या पाठीवर बसून चाललोय आपण, ती कुठे गिळल माहित नाही. म्हणून हा आयासानं प्राप्त होत नाही. म्हणजे खूप त्याच्यासाठी काही केल्यावर तो मिळतो हे विसरून जा. कुणी सांगितलं एका पायावर, कुणी सांगितलं 4 पायावर, कुणी नाही काय. आता ऐकतोय ते मध्ये स्नान करून बसले होते, ते पंचाग्नी स्नान. नाही नाही नाही, हा फार आयासानं मिळत नाही. जसं आकाश पाहायचं असेल, आकाश तर फक्त मान वर नजर वर करायचे, किंवा समोर नजर फक्त ठेवायचे, फक्त. म्हणजे पापणीचं खालीवर एवढ्यातच आकाश आहे. हं, आकाश केवढ्यात आहे, पापणीचं खाली आणि वर एवढ्यातच आकाश आहे. तसा स्वीकृती आणि विकृती एवढ्यावरच तुझं आत्मतत्व आहे. विकृत संस्कार, विकृत स्वभाव, विकृत संग असेल तर हे शक्यच नाही. गोड वाटेल पण प्राप्ती नाही. म्हणून तुला सांगितलं, हे आयासानं प्राप्त होत नाही, म्हणजे कष्टानं, सायासानं प्राप्त होत नाही. आणि आयास सुटताच ते हातात आहे असं वाटतं. म्हणजे पापणी वर करताच आकाश समोर आहे, आणि पापणी खाली करताच आकाश गायब आहे. एवढ्या मोठ्या आकाशाला गायब करायचं एका पापणीत ताकद आहे. का तर तिकडे बघायचंच नाही. तसं या संसाराचा विचार करायचाच नाही, फक्त कर्तव्य करायचे. विचार करायचा आहे तो परतीचा. जनका, म्हणून तुला सांगतो, हे आयास सुटताच पाव तो प्राप्त होऊ शकणार आहे. म्हणून प्राप्त पुरुषांच्या संघात आयास होत नाही, प्रयास होत नाही. काय म्हटले समर्थ, जणी साधने वीन सन्मार्गी लागे. का, त्या पुरुषांच्या पाशी साधन नसतं, साध्य असतं, नाही का. मग तो निर्विकार आहे आणि दुःख रहित आहे. या आत्मबोधी पुरुषांच्या पाशी ते निर्विकार आहे. त्यांच्यात शोधला तरी विकार दिसणार नाहीत. हा, जो विकार आहे त्याला विकार दिसेल, पण तो स्वतःला मात्र निर्विकार पाहत असतो. का बरं? हे स्थूल शरीर मी नाही, हे त्रिवार सत्य आहे. त्रिवार सत्य आहे. याला एक नाव दिलं, ह्यानं हाक दिली. ज्ञानेश्वरीत उल्लेख आला त्याचा, नाही का. ह्याला कुठलं तरी एक नाव दिलं आणि त्याने हाक दिली. ओ म्हणायला सुरुवात केला, त्याचं त्यानं तीच मान्यता केली. जी जगानं त्याला मान्यता दिली त्यानं त्याचा स्वीकार केला. मग जे जगदीश मान्यता देतोय की अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, हे तू का मान्य करत नाहीस? ती जिज्ञासा संपली. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. का? इंद्रियांचे सुखभोग मिळायला लागले, आणि नास्तिकामुळं इतका सिद्धीला गेला, ह्याचा संकल्प इतका सिद्धीला गेला की कोण म्हणते देव आहे? मग देव दाखवा. अगदी विवेकानंदाला जर हेच प्रश्न पडला, नाही का, की देव दाखवा म्हटला, तुम्ही देव बघितलाय का? गुरुना विचारतोय रामकृष्ण, तुम्ही देव बघितलाय का?
प्रत्येकानं अनुभवाचा देव सांगितला, पण रामकृष्णाने मात्र म्हटले तुला बघायचं आहे का? ती मला प्रश्न करू नको, तुला बघायचं आहे का देव? तर हो, बघायचं. मग देव दावला नदीत नेऊन. देव कुठे दावला? नदीत नेऊन. जितके प्राण प्रिय आहेत तितका जर तुला तो आत्मतत्व प्रिय होत असेल तरच मिळेल, नाहीतर मिळत नाही. नाही का? बुडवून मारा. ही कुठली पद्धत आहे देव दाखवायची? म्हणजे ही कुठली पद्धत आहे प्रश्न विचारायची? प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ही कुठली पद्धत आहे? ज्याच्याकडे अहम बुद्धी आहे, आत्मबुद्धी नाही, तो काय प्रश्नाचं उत्तर प्राप्त करणार आहे? असो जनका, हे तुझ्याकडून तसं झालं होतं, असं अनेकाकडून होतं. तू मला बघताच माझ्या शरीराकडे पाहिलंस आणि म्हटलं की हा ठिकाणी वाकडा आहे काय, तरी सुद्धा मला आत्मबोधाबद्दल म्हटले प्रश्न करतोय. असं सांगायचं तर तो निर्विकार आहे. त्या आत्म्यात कुठला विकार नाही. का विकार नाही? काय कारण? विकार का नाही? मुंडे मतिर भिन्ने सांगा की विकार का नाही? तर आकार, उकार, मकार, अर्धचंद्र मात्रा आणि बिंदी याच्या पलीकडचा तो आहे, कारण त्याला आकार नाही, म्हणून त्याला विकार नाहीत. आकार आहे त्याला? नाही ना. पाण्याला आकार आहे. जसं भांड तसं पाणी, जसा रंग तसं पाणी, का नाही? त्या आत्म्याला आकार नाही. तो हत्तीसारखा आहे, तो माणसासारखा आहे, मुंगीसारखा आहे, चिलटासारखा आहे, गाईसारखा आहे, म्हैशीसारखा आहे, वृक्षासारखा आहे, कशासारखा आहे तो? त्याला आकार नाही, म्हणून तो निर्विकार आहे. सगळे विकार आकारात आहेत. राम असा निर्विकार तो दुःख सहित का असेल? कारण दुःख कोणाकडे आहे? ज्याच्याकडे संकल्प आहे, ज्याच्याकडे वासना आहे, ज्याच्याकडे कर्तव्य आहे, ज्याच्याकडे रागद्वेष आहे, दुःख त्याच्याकडे आहे. म्हणून असं म्हणतात, अशा पुरुषांची हवा जरी तुमच्या अंगाला लागून गेली आणि तुम्ही त्या प्रतीक्षेत असाल तर गदगद होऊन जाता. तामसी माणसाला बरं का, यताळबापासून जरी घेऊन गेलं, यताळबा माहित आहे ना? हा, किंवा काळूबाई भिळूबाई काय असेल ते, तिथनं जरी घेऊन गेलं तरी त्याच्यात संचार होतो लगेच. काय कुठलं तरी अंगाचा एक भाग हालायला लागतो किंवा काहीतरी त्याच्यात स्पंदन होतात. असा निर्विकार दुःखरहित जो आहे त्याचं पहिलं लक्षण आणि अंतिम लक्षण काय आहे तर तो निरुपाधिक आहे, उपाधी रहित आहे. त्याला कुठलीही उपाधी नाही, मान्य बी नाही आणि स्वीकारत बी नाही. तरी सुद्धा मी तुझ्यासाठी गुरु होऊन आलोय आणि तू माझ्यासाठी शिष्य आहेस. या एकाच उपाधीवर स्वीकृती बी आहे आणि विकृती बी आहे. म्हणून मी आलो होतो कशासाठी तर माझ्या वडिलांना मुक्त करण्यासाठी. पण ते एक निमित्त होतं आणि पूर्वनियोजित हे सूत्र तुला कटिबद्ध करून देण्यासाठी मला हे बोलावं लागलं. अन्यथा मी अखंड एकरस आहे. अन्यथा मी अखंड एकरस आहे. केवळ चातुर्मास हा माझा स्वभाव नव्हे, माझा हा मूळ स्वभाव 12 मास आहे. पण 8 महिने मी प्रकृतीच्या ताब्यात आहे. का तर ईश्वर सुद्धा ऋण फेडण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा पुन्हा आलेत. ते प्रेमातलं ऋण असेल किंवा एखाद्या वाणीतलं ऋण असेल, पण ते फेडण्यासाठी साक्षात ईश्वर सुद्धा लीलाधारी इथं आले आणि ऋणमुक्त झाले. जनका, म्हणून तो असं समज, तुझं आणि माझं काहीतरी ऋण होतं, ते एक रसानं मुक्त होतं. जो रस माझ्यात आहे तोच तुझ्यात प्रकट झाला की तू तुझ्या ठिकाणी मुक्त, मी माझ्या ठिकाणी मुक्त, आणि 2 मुक्त पुरुष एकत्र येतात त्यावेळेस ते परमात्मा तत्व अखंड स्थिरतेमध्ये निवास करतं. जय जय
रघुवीर राम 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 राम. म्हणून तुला सांगितलं यश बोधो दये तस्मय सुखे करूपाय नमा शांताय तेजसे. मग दोघांची शांती जी आहे ती परमात्मा शांतीला निमित्त होते, कारण होते. आणि तिथूनच त्यांचं प्रस्थान असतं आणि तिथंच त्यांची समाधी स्थित असते आणि तिथूनच त्यांचं दान असतं. पुन्हा एकदा सांगतो तुला, तुला तुझ्या इतकं जवळचं कुणीही नाही हे विसरू नकोस. आणि तुझी मुक्ती, तुझी भक्ती ही तुझ्यापासून तुझ्यापर्यंतच आहे. जगाला याचं काही पडलेलं नाही. का? म्हणून तुला सांगितलं जग एक कल्पना आहे आणि ते संकल्पातून जन्माला आलेलं आहे. लक्षात ठेव जनका, कुणापासून कुणीही दूर नाही आणि जवळ नाही. आहे ती वासना आणि इच्छा. म्हणून जरा मनाच्या कल्पनेपलीकडे एक उडी मारून पहा. तू कल्पनेत न मावणार असा आहेस. पण हे काही कष्ट करून प्राप्त होत नाही. पण वाट कष्टाचीच असते. जसं प्राण सुटल्याशिवाय जीव शेव होत नाही, तसं करणं, जाणणं, मानणं या तिन्हीपासून बाजूला झाल्याशिवाय तो प्रकट होत नाही. म्हणजे कुठलंही एक उपाधीचं निमित्त तिथं पुसट सुद्धा असू शकत नाही, तेव्हा तो प्रकट होतो. आणि ते शुद्ध निर्विकार आहे, निर्दुक आहे, उपाधिरहित आहे. म्हणून ते सदैव एकरस आहे. तर या तत्वाला प्राप्त झालेला पुरुष बाहेर कसाही असेल पण आत सदैव एकरसच असतो, हे विसरू नकोस. आणि ही रसधारा त्याच्या संगतीमध्ये आपल्याला सुद्धा त्यातच बुडवण्यासाठी रात्रंदिवस कटिबद्ध असते. जनका, इथे संपवतोय. पुन्हा सांगतो, इथं परमार्थ दृष्टीनं जर तू माझ्या नजरेनं पाशील तर आत्म्याशिवाय इथं दुसरी कुठलीच गोष्ट सत्य नाही, हे विसरू नकोस. जय जय अवधूत नंदन श्री गुरुदेव. राम 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 राम. म्हणून पूर्णावती इथं की जो येतो आणि जातो तो जीव असतो, जो येत नाही आणि जात नाही तोच ते साक्षी मात्र एक आत्मतत्व आहे आणि ते तू आहेस. याचा अनुभव घे. नारायण नारायण.